सर, तुम्ही एक लक्षवेधी मांडलेली होती करा आज आमच्यासाठी फार महत्त्वाचा आणि चांगला निर्णय आज कॅबिनेटमध्ये झाला। आमच्या भूमिपुत्रांचा 1972 पासून ते 1983 पर्यंतचा जो प्राधिकरणाचा परतावा मिळणं बाकी होतं तो त्या संदर्भातला महत्त्वपूर्ण निर्णय आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेटमधल्या सगळ्या मंत्र्यांनी आज तो निर्णय घेतला। आमच्या भूमिपुत्रांना या संदर्भातला 12.5% परतावा मिळणार याच्यावर आज एकमुखानं कॅबिनेटमध्ये निर्णय झाला। येणाऱ्या काळामध्ये आता आम्हाला आमचे जे भूमिपुत्र 1972 पासून तर आत्तापर्यंत 1983 पर्यंत जे बाधित होते आणि त्याचा परतावा त्यांना आजपर्यंत मिळत नव्हता। अनेक कुटुंब आमची अशी होती भूमिपुत्र की ज्यांना आज फार बिकट परिस्थिती होती, जवळजवळ 5000पेक्षा जास्त म्हणजे लोक होती त्यामध्ये, त्याच्यात आज त्यांना फायदा होतोय। मी मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे आमचे अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार या सगळ्यांचं मी मनापासून, अजितदादांचं यांचं सगळ्यांचं मनापासून, पूर्ण मंत्रिमंडळाचं मनापासून आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। धन्यवाद। आणि याच्यामध्ये आज शिवनीताई जगताप, त्याचबरोबर आमचे पिंपरीचे आमदार असतील, खासदार असतील, या सगळ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं। प्राधिकरणाचा हा 12.5%चा जो विषय होता तो खूप दिवस झाले प्रलंबित होता। जवळजवळ 72 सालापासूनचा प्रलंबित प्रश्न होता। लोकनेते लक्ष्मण पांडुरंग जगताप यांनी ह्याच्यासाठी वारंवार प्रयत्न केलेले होते आणि आज त्यांचं स्वप्न पूर्तता झालेली आहे। साहेब गेल्यानंतरच्या 18 महिन्याच्या काळामध्ये मी हा प्रश्न मार्गी लावलेला आहे। मी आहे, महेश दादा आहे, ह्यांनी आम्ही लागोपाठ लक्षवेधी मांडली आणि त्याच्यामुळे हा प्रश्न सुटलेला आहे। त्याच्यासाठी आम्हाला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि सर्व मंत्री महोदयांनी त्याच्यासाठी आम्हाला पूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि आज एकमताने हा ठराव पास झाला आणि 12.5%चा परतावा आमच्या भूमिपुत्रांना हा परत भेटणार आहे आणि त्यासाठी मी सगळ्या भूमिपुत्रांचं अभिनंदन करते आणि हा आज पिंपरी चिंचवडमध्ये हा जल्लोष साजरा होणार आहे असं मी सांगते, या ठिकाणी नमूद करते। धन्यवाद।